Hello, this is the My Artifact episode number 451. आजची तारीख आहे 25 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजत आहे. नागपूरमध्ये एवढं माहोल वातावरण बापरे. म्हणजे स्पेशली मी जिथे राहतो तिथे हार्डली 20-40 किलोमीटरच्या दरम्यान 2 पॉवर प्लांट आहे जिथून खूप जास्त एक्झॉस्ट हवा बाहेर येते. आणि अशा याच्यामध्ये एवढी माहोल हवा सुरू आहे इथे का बहुत एवढी रोमॅन्टिक हवा सुरू आहे. बहुत असं एकदम थंड थंड असं वाटतं. थोडे का असं बाहेर AC लावला खूप मोठा. बहुत क्लासिक. माझा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत चालला. बहुत वाढत चाललाय. बापरे. आता ते बिलकुल असं फीलच नाही होत मी असं काय होऊ शकते काही वाईट वगैरे बिलकुलच नाही असं. मग मी स्वतःला समजून राहिलो का मला डेस्टिनी भेटतेच. आणि 101% एवढा शुअर झालोय मी. खूपच शुअर झालो आहे. आणि प्लस नागपूरमध्ये इथे येऊन आता आत्याच्या घरी पण थोडं आता ठीक वाटतं. आता म्हणजे स्टार्टिंगला पहिले 1-2 दिवस थोडंसं बोर वाटत होतं. बोर म्हणजे बोर मारण्याला आहे का इथे. TV आहे, कम्प्युटर आहे, सगळंच आहे. लागेच तर जॉब पण भेटून राहिले तर मला वाटतं थोडं थांबावं लागेल. जॉब भेटते नंतर जॉब भेटल्यानंतर मग आपण जाऊ घरी, सर्टिफिकेट आणू, सगळं वगैरे आणू, देन त्यांना डिस्प्ले करू वगैरे. तर जॉब भेटून राहिली थांबून जा 10-15 दिवस. अँड दॅट्स मेक मी रिअली फील ग्रेट. बहुतच चांगलं वाटतं आज. बहुत कॉन्फिडन्स आहे मनात एकदम ढसढसून काही होणारच नाही. मी मुंबईचे आणि त्याच्यानंतर होणारा करिअर माहित नाही. मी ढेकर बहुत जास्त देऊन टाकलो यार. ढेकर नाही झालं पाहिजे. पण मी जेवण केलं राव. इथपर्यंत आलं. इथपर्यंत अजूनपर्यंत याच्या थोडं एक्झॉस्ट व्हायचं आहे. मी जास्त फिरून नाही राहिलो कारण माझं थोडंसं कमी झालं आहे ना. जसं मी घरी होतो तेव्हा जिमला जात होतो सकाळी, तिथे थोडं कॅलरी बर्न करत होतो. त्याच्यानंतर खेळायला जात होतो, तिथे खूप जास्त खेळून आलो होतो. आणि जेवण त्याच्यामध्ये नाही का माझं नाही का बॉडी पूर्ण कन्झ्युम करत होती ते पूर्ण जेवढं खात होतं तेवढं. पण आता नाही का तेवढं जास्त हे नाही होत. ते कॅलरीज बर्न नाही होत. जसं मी जिम माझी बंद आहे कारण मी नागपूरला आहे. प्लस खेळणं बंद आहे कारण इथे मित्र वगैरे कोणीच नाही. त्यामुळे कशा प्रकारे थोडंसं साठून राहत आहे. त्यामुळे माझी थोडीशी संडासचं पण थोडं प्रॉब्लेम होतं. टायमावर होत नाही तर मला बरोबर सकाळ उठला बरोबर संडास होतं. थोडं बहुत काही ना काही सॅक्रिफाईस करावं लागते. आणि हे सॅक्रिफाईस होण्याचं थोडी आम गोष्ट आहे वगैरे. याच्यात काही हे नाही. हां अजून काय. अजून काही नाही. मी आफ्टर मूवी बहुत पाहून राहिलो. असं कानामध्ये धड 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 वाजत आहे. आणि मी विचार करून राहिलो माझी लाईफ किती अमेझिंग आहे राव. लाईफ बहुत जास्त अमेझिंग करण्यासाठी नाही का बहुत जास्त शिकण्याची खूप काही गरज नसते. नथिंग राव. मी काही खूप जास्त काही शिकलो नाही. ऑफकोर्स नॉट. हार्डली 12वी केलं. डिप्लोमा करण्यासाठी मी 6 वर्ष लावले. तर विचार कर माझं डोकं कोण्या भोकात असेल, कोण्या कोपऱ्यात असेल. अरे या डोक्याला तर साधा बैलगाडी पण नाही चालवत आहे तर काय रॉकेट आणि हे चालवणार आहे. काहीच नाही. अभ्यासात मी काहीच नाही. नथिंग. आता मला तर ॲक्सेप्ट करायला काही वाटत नाही. एवढा हलकटपणा आला माझ्या ह्याच्यात. मी डायरेक्टच म्हणतो राव तुझं डोकं आहे यार चांगलं. तू करू शकते ग्रॅज्युएशन. मी नाही करू शकत. माझं डोकं नाही आहे त्याच्यात पढाईमध्ये. जाने तू थोडा देर मेरे को बात करने दे. थोडा देर नीचे जा. तर अशा प्रकारे आहे. सो तर काही नाही अजूनपर्यंत. खूप जास्त जेवलो आज का झालं. आज काही नाही. आज सकाळी उठलो, संडासला गेलो, घरीच होतो. कोणता पिक्चर वगैरे नाही पाहिला. सध्या दुपारी झोपलो मी. आणि नंतर संध्याकाळी उठलो, चहा वगैरे पिलो आणि इथेच घुमून राहिलो. तर मगांपासून थोडंसं मार्केटमध्ये गेलो आणि जेवण केलं. आता पुन्हा फिरून राहिलोय. काही युजल तर काय नाही कारण दिवसभर मी घरीच बसून आहे त्यामुळे. बट हळूहळू आता लावत आहे. त्यामुळे तो मला वाटते का माझ्या मित्रामध्ये माझी पण थोडीशी लायबिलिटी वाढते जेव्हा नाही का माणूस नाही का थोडं कामावर जातो ना. तो बेटर आहे.
थोडंसं वाढते. म्हणजे पहा ना, आता विशालकडून सगळ्यांना होप होती का विशाल आता जॉब करणंच, आणि मलाही वाटत होतं, कारण तो ही इज अ स्मार्ट गाय, त्याला कळते, बहुत चांगलं कळते आणि बहुत जास्त कळते का आहे, कसं आहे, कशा प्रकारे सिच्युएशन हँडल करायची. ही इज अ रिअली स्मार्ट गाय. पण ॲक्च्युली नाही का, त्याच्यामध्ये कमतरता काय आहे? त्याच्यामध्ये कमतरता आहे कॉन्फिडन्स. यस, विश्वास स्वतःवर बहुत असणं गरजेचं आहे. जेव्हा कॉन्फिडन्स खूप जास्त असते ना, तेव्हा माणूस कसं ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जातो. आणि हा ओव्हर कॉन्फिडन्सची स्टेज काफी दूर असते, बहुत दूर असते. जेव्हा आपण डेस्टिनीच्या बहुत जास्त नजदीक असतो ना, तेव्हा नाही का कॉन्फिडन्सची गरज नसते, तेव्हा आपल्याला संयमची गरज असते, तेव्हा कंट्रोलची गरज असते. पण तेव्हाही जर आपण कॉन्फिडन्स करत राहिलो, तेव्हा म्हणून राहिलो, तर तेव्हा नाही का ओव्हर कॉन्फिडन्स होते आणि एक प्रकारे घमंड जडते. तसं नाही व्हायचं आहे. जेव्हा नाही का डेस्टिनीजवळ आपण जातो, आपल्याला वाटते का आपली डेस्टिनी आता काफी क्लोज आहे, तर तेव्हा नाही का स्वतःवर कंट्रोल ठेवावं लागते काही काही गोष्टी. जसं की आता मी फिल्म बनवली आहे, तर जो कॉन्फिडन्स आहे तो कसा दाबून ठेवावा लागते, आणि त्याला फ्लो नाही का दाबूनच खालूनच फ्लो करावं लागते, वरून फ्लो करावं लागत नाही. कारण याच्यामध्येच एक प्रकारे संयम आहे की कंट्रोल म्हणलं ते का कंट्रोल कशा प्रकारे केलं जाते. जर तिथेही आपण जर कॉन्फिडन्स दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो कसा ओव्हर कॉन्फिडन्स होते. ओव्हर कॉन्फिडन्स झाला का मग डेस्टिनी खरंच तुमच्या हातातून बिलकुल निघून जाऊ. काही नाही म्हणजे तू म्हणशील का अरे बनते, अरे मी बनवून घेईन, तो बनवतच राहते आणि बनतच नाही. तो अशाप्रमाणे, तर अशा प्रकारे ठेवावा लागतो. विशालमध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे, अजून कोणत्या गोष्टीची कमी आहे. जर कॉन्फिडन्स सोडला तर त्याच्यापाशी फिजिकली काही गोष्टी कमी आहे. जसं की तो हे होते, बिमार खूप होते. आणि तो म्हणजे एक प्रकार हे नाही म्हणू शकत का, जसं आता माझं कसं, मी स्वतःचं एक्झाम्पल घेतो. मी कसा बिमार झालो ना, तर मी स्वतःला म्हणतच नाही का मी बिमार झालो म्हणून, म्हणतच नाही. मी एव्हरी टाइम समजा बिमार असून तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणतो मी कधी बिमारच नाही पडत. कोणी बोकात टाकणं, कोणा नालीत टाक, गटरात टाक, पोल्युशन टाक, कोणा वॅक्सिनेशनमध्ये टाक, कुठेही टाक, मी कुठेही सर्वाईव्ह करीन. माझ्या याच्यात एवढं हे आहे, कंट्रोल आहे माझ्या बॉडीवर का मी स्वतः म्हणतो मला बिमार होत नाही. आणि थोडं बिमार झालंय तरी मेडिसिन घ्यायच्या आणि स्वतःवर कंट्रोल ठेवायचा, स्वतःला म्हणत राहायचं. आणि नेहमी जगण्यासाठी विषय शोधत राहायचा. जगण्यासाठी मी आफ्टर मूवी कशासाठी पाहतोय, आफ्टर मूवी मेक्स मी रिअली अलाइव्ह. जिवंत ठेवण्यासाठी हे एक खूप मोठं साधन आहे. सो दॅट इज रिअली अमेझिंग थिंग्स. कारण जर तुम्ही नाही का जगण्यासाठी विषय शोधला नाही का, तुम्ही या जगावर कशासाठी आलाय, तुम्ही या प्लॅनेट अर्थवर, तुम्ही या लँडवर काहीतरी म्हणून, काहीतरी एक निर्धार करून इथे लँड झाले आहे, तर याचा काही ना काही उद्देश आहे. तो उद्देश शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कशासाठी इथे आला आहे, व्हाय यू आर डुईंग हिअर. जर आपल्याला ते रिझन भेटलं ना, मग त्या रिझन मागे बस फक्त धावण्याचं काम करायचं आहे, बाकी काहीच नाही. तुला माहिती आहे ना, मी एक फिल्म मेकर आहे. माझ्या या पृथ्वी तलावावर, या लँडवर, या अर्थ मॅसिव्ह टेक्टॉनिक प्लेट्सवर माझं काम आहे एक फिल्म बनवणं, आणि मी त्याच्याच मागे धावून राहिलो आहे. तर त्यामुळे मला नाही का त्याच गोष्टी समोर दिसून राहिल्या, त्याच गोष्टी. मला फिल्म स्कूलमध्ये जाईन, मुंबईमध्ये जाईन, तिथून माझी प्रोग्रेस करीन हळूहळू. बस आता मला नाही का एवढा कॉन्फिडन्स आला का आता मला कोणीच नाही थांबवू शकत, कोणीच थांबवू शकत नाही. बस जॉब लागून दे, स्वतः पैसे कमवू दे, तर मग तर मी हवेतच उडायला लागेल. सांगतो ना, म्हणजे माझ्यात इतका हे आहे, संयम पण आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे, कंट्रोल पण आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे. दोन गोष्टी असणं बहुत जास्त गरजेचं आहे, आणि माझ्यापेक्षा दोनही चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी माझ्यापेक्षा हुशार लोकांपासून मी चांगलं सक्सेसफुल आहे. आणि मी नाही का ऑलवेज नाही का त्याचं कम्पेअर करत होतो
विशालसोबत, का हा स्मार्ट आहे, रिअली अमेझिंग आहे, खूप चांगल्या गोष्टी, याच्यापाशी गर्लफ्रेंड पण आहे, याच्यापाशी चांगला दिमाग आहे, प्रत्येक गोष्टी बरोबर हँडल करतो, दॅट मेक्स इट रिअली अमेझिंग. बट काही काही गोष्टी याच्यापाशी नाही आहे, ज्या गोष्टी आपल्याला हे करावं लागते. पिंटीला अजूनपर्यंत जॉब वगैरे का नाही लागला, वैभवला का जॉब नाही लागला, बॅडीला, विशालला का नाही जॉब लागला अजूनपर्यंत. वेल, हे थोडीशी एक प्रकारे रेस आहे. कोणाकोणाला नाही का त्यांचा ट्रॅक लवकर खतम होते, कधी कधी कोणाचा ट्रॅक थोडा दूर राहते. त्यामुळे पण मला बहुत विश्वास आहे, क्लिअर विश्वास आहे, वैभव त्याचं डोकं कमी चालते, तो ॲक्सेप्ट पण करते, आणि ज्याप्रमाणे तो विचार करतो जगण्यासाठी, ज्याप्रमाणे तो सर्व्हाइव्ह करतो आणि स्ट्रगलिंग करतो, मला वाटते त्याला खूप जास्त वेळ लागणार नाही आणि त्याची लाईफ बहुत चांगली आहे. कारण ज्याप्रमाणे त्याचा विचारसरणी आहे, विचाराचे ज्याप्रमाणे तो विचार करतो, त्याला डेस्टिनी त्याची कशा प्रकारे हँडल करायची, त्याला त्याच्या लाईफमधून खूप जास्त काही पाहिजे नाही. त्याला त्याच्या लाईफमध्ये हार्डली 40-50 हजाराची जॉब पाहिजे, जे की भेटू शकते आणि ऑफकोर्स भेटणारच त्याला. प्लस त्याला एक वाईफ पाहिजे आणि एक चांगली सुखी जीवन पाहिजे आणि त्याला मित्र पाहिजे. आणि हे की तो खूप जास्त मागून न राहिला. काफी छोट्या छोट्या गोष्टी आहे, बेसिक नीड आहे, आणि त्याला ऑफकोर्स मला वाटते त्याला भेटनच. जॉब भेटन, चांगली वाईफ भेटन, चांगला एन्व्हायरमेंट, चांगले मित्र, खूल, त्याची लाईफ बहुत चांगली आहे. त्याची आई सपोर्टिव्ह आहे, फादर सपोर्टिव्ह आहे, त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड ऑल इज वेल आहे. पिंटीला पण खूप जास्त काही त्याला पाहिजे नाही, त्याला पण बहुत बेसिक आहे. त्याला एक जॉब पाहिजे, आई वडिलांना सांभाळायचं आहे, बस. नंतर मग समोर जाऊन त्याला लाईफ थोडी बहुत एन्जॉय करायची आहे. त्याचं एकदम लग्न किंवा याच्यावर विश्वास नाही, बट तो करणच. त्या कशा एकदम इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या नाही का तो हँडल आउट करणच. की ज्याप्रमाणे त्याला गर्लफ्रेंड पाहिजे किंवा जॉब पाहिजे, जॉब त्याला भेटेल ना. आणि ऑफकोर्स ही कॅन मेक इट. कारण एक वेळ नाही का तो चिकटला ना, मला वाटते पिंटीमध्ये कॉन्फिडन्स आहे पण तो दाबून ठेवतो. त्याच्या आतमध्ये पण क्वालिटीज आहे पण तो दाबून ठेवतो. कशापायी, म्हणजे आसपास सराउंडिंग नाही का त्याला वाटते का त्याच्यापेक्षा खूप सारे त्याच्यापेक्षा हुशार मुलं आहे, त्यामुळे तो नाही का दाखवत नाही त्याच्या क्वालिटीज. पण जेव्हा मला कळलं, एक दिवस मी नाही का त्याच्यासोबत मार्केटमध्ये गेलो आणि नाही का एक शिलाईवाला सोबत नाही का एक दुसरा माणूस काहीतरी त्यांच्या याच्यामध्ये घोटाळा झाला होता त्यांच्या पैशामध्ये. त्यांनी 100 रुपये दिले, यांनी 50 रुपये दिले, याला 60 रुपये दिले पाहिजे वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. तर हे जाळं काफी किचकट होतं. तर पिंटीनी बहुत चांगल्यानी व्हेरीफाय केलं का तुमचे इतके पैसे, तिचे इतके पैसे, तुम्हाला एवढे पैसे भेटेल, त्यांना एवढे पैसे. तर त्याच्यामध्ये क्वालिटीज आहे, बहुत चांगली क्वालिटीज आहे, पण तो दाखवत नाही, त्यामुळे त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. बट मला वाटते या गोष्टी तो लवकर गेन कारण तो काही हे नाही, तो काही बुद्धूसारखा किंवा प्रवेशसारखा हे नाही. त्याच्या आतमध्ये पण कॉन्फिडन्स आहे आणि हळूहळू नाही का आता राव मी लागलो आहे. वैभव लागून जाईन, त्याचं आता डिग्रीच झालीच आहे म्हणा, वैभव लागून जाईन, विशाल पण त्याची तर झालीच आहे, त्याच्यात काही डाऊटच नाही. आता तो याची स्टडी करून राहिला, लोको पायलटची त्याने तर पेपर तर दिलाच आहे, तर तो पण लागून जाते. जसं नाही का ग्रुपमधून हळूहळू पूर्ण नाही का निघत गेले ना, मग त्याला पण वाटेल का आपण आता कुठेतरी लागला पाहिजे, तर तो लागून जाईल. सुशील ऑलरेडी लागला आहे आणि त्याच्या ज्या नीड्स आहेत त्या कम्प्लीट होऊनच राहिल्या आहे आणि त्या एक्सपिरियन्स वरून त्याची पोस्ट वाढवणं, आणि मला वाटतं तो वर्धेतच राहील आणि वर्धेतच स्टे आहे. बादल रिअली अमेझिंग आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, कंट्रोल नाही, कॉन्फिडन्स आहे. बट कॉन्फिडन्सची त्याला कंट्रोलची गरज त्याला आता नाही आहे. त्याला आता कॉन्फिडन्सची गरज आहे, अजूनपर्यंत त्याला त्याची डेस्टिनी भेटली नाही आहे. त्याच्यापाशी कॉन्फिडन्स बहुत जास्त आहे, त्याच्यापाशी आयडिया पण बहुत जास्त आहे. त्याला पण त्याच्या लाईफमध्ये बहुत काही अचीव करायचं आहे आणि त्याला त्याच्या लाईफमधून बहुत काही मागायचं आहे आणि मला वाटते तो बहुत जास्त वर्दी पण आहे त्यासाठी. त्याला समोर जाऊन बिझनेस करायचा आहे, बहुत सारे पैसे कमवायचे आहे आणि ऑफकोर्स ही कॅन मेक इट. कारण ज्याप्रमाणे तो विचार करतो आणि ज्याप्रमाणे तो ॲज अ लीड करतो पर्सनला, जरी त्याच्यामध्ये क्वालिटी नसन तरी तो ज्याप्रमाणे लोकांना लीड करतो, ज्याप्रमाणे लोकांना डिरेक्शन करतो, तर मला वाटते तो नाही का या पृथ्वी तलावर एक कोणत्यातरी कंपनीचा CEO बनण्यासाठी किंवा कोणत्या तरी डिपार्टमेंटचा सुपरवायझर बनण्यासाठी इथे आला आहे आणि ही इज अ रिअली अमेझिंग आहे.
बहुत चांगला आहे. म्हणजे सगळेजण नाही का जसे लागून जाते ना हळूहळू, तर नाही का आता मी नागपूरला आलो आहे. आता विशाल तोही काय आता वर्धेत वगैरे राहणार नाही, कारण वर्धेत नाही का आता कसं आता हळूहळू नाही का आमच्या मित्रामध्ये थोडीशी गॅप निर्माण होईल. आता मी निघालो आहे, आता पुढल्या याच वर्षी समजून घे, याच वर्षी विशाल पण कुठे ना कुठे चिटकून जाईन, कुठे ना कुठे. वर्धेत तर नाही राहणार तो, किंवा इकडे तिकडे वगैरे त्याला जॉब जिथे घेऊन जाईल तिथे चालला जाईल. वैभवला बहुत डेस्परेट आहे जॉबसाठी, बहुत जास्त डेस्परेट आहे, आणि त्याला मला वाटते त्याला करायला पाहिजे, आणि ऑफकोर्स तो करणच. सो मला याच्यामध्ये काहीच डाऊट नाही, ही कॅन मेक इट. बादलला आणि थोडा पेंटिंग थोडा टाइम आहे, हार्डली 1 वर्ष. जसे आता हे सगळेजण लागले तर बादल आणि पिंटी हे सगळेजण लागून जाईल. पण एक दिवस येईन का आम्ही एकजण सोबत राहू, आणि कुठे ना कुठे काही ना काही आम्ही तो दिवस सेलिब्रेट करू. सो इट इज रिअली नाईस, रिअली फॅसिनेटिंग थिंग. माझ्या डोक्यामध्ये दिवसभर बहुत काय सुरू राहते, बहुत काय सांगू. आज दुपारी नाही का झोपलो ना, आज बहुतच अजीब स्वप्न पडलं, बहुत अजीब. मी युजली आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये स्वप्न कधी रेकॉर्ड करत नाही, बट याच्यामध्ये मला का करायचं होतं मलाच नाही माहीत. याच्यामध्ये मी नव्हतो, मी होतो ना. तुला गायत्री पारिसे माहित आहे? यस, गायत्री पारिसे. ती साडीमध्ये ब्लॅक कलरची साडी घालून आली होती, सॉरी लग्नामध्ये ब्लॅक कलर अप्रोचच्या लग्नामध्ये. हां, ती गायत्री पारिसे. आणि तो गोपी बिट्टूच्या घराकडे राहतो, तो गोपन, किंवा त्याला म्हणतो गोपी वगैरे असं त्याचं काहीतरी नाव आहे. आम्ही कुठेच गेलो होतो माहीत नाही, आणि तो आमच्या ग्रुपमध्ये कसा ॲड झाला तेही नाही माहीत, आम्ही कुठं होतो तेही नाही माहीत. करीब गगन, राजदीप सगळे पोरं बसून होते, मी पण बसून होतो, माझ्या साईडला गोपी होता. आणि अचानक इकडून साईडवरून ती आली पारिसे, वरती चढली. आम्ही कुठतरी उभं होतो, गोपी माझ्या साईडलाच होता, मला दिसलं ती. मी तिला हाय वगैरे म्हणलं हाय, आणि तिने नाही का त्या गोपनचे, तो भाजीवाला नाही का गोपन, त्याचे डोळे झाकले, आणि तो चष्मा घालून होता ॲक्च्युली. तर त्यामुळे थोडी गॅप होती, मग त्याने थोडंसं काढले, मग बघितलं, आणि मग तिने त्याला हक केला. हे एक दिसलं, आणि याच्यावर मला बहुत अजीब वाटलं. राव हे केव्हा भेटले केव्हा वगैरे वगैरे. मग पारिसे म्हणे का तो माझा बेस्ट फ्रेंड होता म्हणे लहानपणी म्हणे. तो काही बोललाच नाही राव, आणि याच्यानंतरचं पण मला काही खास आठवून नाही राहिलं. याच्यानंतर बस हा एक सीन आठवून राहिला. कधी कधी नाही का स्वप्न नाही का बहुत क्रिपी असते, काही कळत नाही कनेक्शन काय आहे. मला नाही का खूप बहुत वेळा असं होते जेव्हा नाही का स्वप्न पाहतो ना, कधी कधी स्वप्नाचं काही मिनिंग पण नसते. आता हे बघितलं मी, गायत्री पारिसांनी त्या गोपीला हक केला आहे, आणि ही इज अ रिअली गुड फ्रेंड वेन दे वर चाइल्ड. ओके ठीक आहे, काही खूप जास्त हे जास्त नाही, पण कनेक्शन काय राव, काहीच कनेक्शन नाही. कुठून डोकं आलं का आलं माहीत नाही, पण हे दिसते राव. आणि नाही का जे असं दिसते ना ते ॲक्च्युली कुठे कुठे रिअल होते. मला नाही माहीत, बट मी आत्याचं घर नाही का, म्हणजे आजपासून म्हणजे हार्डली 1 हफ्ता झाला मी आत्याच्या घरी आहे, पण याच्या अगोदर मी आलोच नाही कधी आत्याच्या घरी. 2 वर्ष अगोदर तिथे खापरखेड्यामध्ये होतो, त्याच्यानंतर मी इथे आलो डायरेक्ट आज करीब 1 हफ्ता अगोदर. तर आत्याचं घर मी डेफिनेटली पाहिलंच नाही नागपूरमध्ये, कुठं ऑफकोर्स नाही पाहिलं, नथिंग. आणि मला मी कधी विचार पण नाही केला का आत्याकडे जाईन म्हणून, कधी वगैरे जाईन म्हणून. पण मी सांगू, जेव्हा आत्याच्या घरी आलो ना तेव्हा मला माहीत पडलं राव हे घर कुठेतरी पाहिलं आहे मी, म्हणजे कुठेतरी जस्ट इमॅजिन झालं, कुठेतरी बघितलं आहे मी हे घर. वही कोपरा, तेच फर्निचर, तीच LED, तोच सोफा, तेच फर्निचर, त्याचप्रमाणे अल्गोरिदम होते बेडरूमचे, किचन वगैरे बिलकुल सेम. काहीतरी अजीब होता, म्हणजे असं आहे का जे आपण बघतो, जेव्हा स्वप्न पाहतो ते पुढे होऊन फ्युचरमध्ये होते, पण या नाही का स्वप्नाला कधी एलॉबरेट करता नाही येत. का सांगू, ॲक्च्युली सांगू स्वप्नामध्ये झालं का, स्वप्नामध्ये मला एवढंच दिसलं, एवढंच होतं. मी गोपीच्या साईडला होतो,
ती माझ्या मागून आली, मी खूप जास्त एक्साइटेड होतो का ती माझ्या मागे आली म्हणून, आणि तिने त्या गोपीचे डोळे झाकले आणि देन हक केलं. हक पण नाही केलं, पण डोळे झाकले. आणि मग त्याने चष्मा काढून बघितला आणि मग ती म्हणे, तिने हक केला अँड देन शी इज माय चाइल्ड फ्रेंड. बस एवढंच दिसलं, काही कनेक्शन नाही. त्याच्यानंतर का दिसलं, त्याच्यानंतर आफ्टर मूवी आणि त्याच्यानंतर काहीतरी अजीब गोष्ट दिसल्या, जे की मला पण एक्सप्लेन किंवा अलाबोरेट नाही करता येत. सो मी या गोष्टी जास्त विश्वास नाही ठेवत, कारण जे रिअल आहे ते रिअल आहे. प्रत्येक दिवशी एक सरप्राईज आहे आणि त्याला एन्जॉय करणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. सो इट इज ग्रेट, रिअली ग्रेट. एक चांगला थॉट आहे. मला वाटतं त्याला रेकॉर्ड करायला पाहिजे. अँड वी विल रेकॉर्डिंग दिस राईट नाव मॅन. आय एम रेकॉर्डिंग दिस. नागपूरमध्ये बोर तर नाही होत आहे, बट एक नवीन लेवल सुरू होत आहे माझ्या लाईफची, तर त्यामुळे मी थोडा एक्सायटेड पण आहे, बहुत जास्त एक्सायटेड आहे. मी असं करीन तसं करीन वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. हळूहळू मोठं होत चाललो नाही, मला हळूहळू कळत आहे हे दुनिया कशी आहे, या दुनियामध्ये लोक आहे, ही दुनिया चालते कशी, यातले हे जग चालते कसं, हे सिस्टीम कशा प्रकारे काम करते, हळूहळू कळत आहे. लहानपणी मला वाटत होतं का असं राहायला पाहिजे, तसं राहायला पाहिजे, प्रत्येकाने समान राहायला पाहिजे, प्रत्येकाने असं राहायला पाहिजे. पण ना का जेव्हा ना का आपण हळूहळू मोठं होत राहतो ना, हळूहळू आपल्याला फंडे कळत राहते का असं नाही आहे. सर आपण लहानपणी विचार करत गेला काय का आपल्याला वाटते का नक्षलवादी आतंकवादी कसे आहे हे डिस्ट्रॉय झाले पाहिजे, हे दॅट इज गुड. बट नाही का एक प्रकारे म्हणतो ना, एक पॉईंट तो चांगला पण आहे, कारण जेव्हा आतंकवादी दहशतवादी राहते तेव्हा आपल्याला कळते का कुठेतरी भीती आहे, कुठेतरी स्केअर आहे आणि कुठेतरी खतरा आहे, त्यांच्यापासून आपण सावधान व्हायला पाहिजे. त्यासाठी एक प्रकारे ट्रेनिंग किंवा सिच्युएशन हँडल करण्यासाठी आपण लोकांना ट्रेन करतो का अशा प्रकारची दुविधा आपल्याकडे नाही आली पाहिजे, म्हणून आपण स्वतःला ट्रेन करतो त्या मीडियम थ्रू, त्या माध्यम थ्रू. तर हे एक चांगलं रिझन आहे. प्रत्येक वाईट गोष्ट वाईट नसते, ती एक चांगली असते जर त्याला दुसऱ्या नजरेने बघतो म्हणलं तर. सिस्टीममध्ये खालची लोक खालीच राहतात, वरची लोक वरीच राहतात. व्हाय सांगतो कोणी भिकारी दिसल्यात मी त्याला 1 रुपया का नाही देत, किंवा कोणती असा बंदा दिसला आणि तो मला भीक मागून राहिला तर मी त्याला पैसे का नाही देत, निकल का म्हणतो. ही दुनिया नाही का बहुत अमेझिंग आहे. जर तुमच्यामध्ये क्वालिटीज आहे, तुम्ही तुमच्या मनात काही ना काही करून दाखवण्याची हिंमत आहात, तर तुम्ही ग्रेट आहात. जरी तुम्ही कितीही कोणत्याही स्तरावर असाल किंवा कुठेही स्तरावर असाल, मी एवढं शिकलो आहे, कोणत्या स्तरावर असाल तुम्ही तुमची डेस्टिनी किंवा तुम्ही तुमचा 2 पाण्याचा पोटा पाण्याचा खर्च तर मिटवू शकताच राव. या जगामध्ये खूप खूप जास्त हे नाही, आणि पैसे तर सगळे जण कमवते, असा कोणताच बंधन नाही तो पैसे कमवत नाही. बहुत इझी गोष्ट झाली आहे पैसे कमवणं, बहुतच इझी. आणि 2 टाईमचं जेवण तर त्याच्यापेक्षा इझी झालं आहे. आजकाल तर लोक फक्त त्यांना असं दान केल्यासारखे जेवण दान करतात, तर हे तर बहुतच इझी आहे. आणि या बहुत साऱ्या बेसिक आणि इझी नीड्स जर तुम्ही हे करू शकत नाही, ॲडॉप्ट करू शकत नाही, तर राव तुमच्या जगण्याचा काही अर्थच नाही. मग तुम्ही भीक मागा, कोणा भोकत जा. तुमच्यामध्ये ताकद नाही, मी का करू. तुम्हाला जगण्यासाठी काही ना काही करायचं नाही तर मी का करू. तुमच्यामध्ये काही उमेदच नाही, मी का करू. तुमच्या वाटीत तेल नाही तर तुमची वात कशी काय जळण राव, राईट. तर दॅट इज रिअली नॉट गुड. मी तर हेच म्हणतो. तर असा कोणी बेकारी वगैरे असं काय, मी आता कोणी म्हणते, जे आता असे म्हणते का मुंबई बहुत भयानक सिटी आहे, तिथे जाशील तिथे तडफून मरून येशील. बिलकुल राईट आहे, तुमचं बोलणं बिलकुल राईट आहे, आणि दॅट इज रिअली राईट. मुंबई एक अशी जागा आहे, एक छन्नी आहे, छन्नी म्हणतो, किंवा एक चाळणी असं मी म्हणू शकतो वगैरे, किंवा एक क्लासिफाय करते. जे चांगले लोक आहात
ज्यांच्या काही ना काही उमेद आहे काही ना काही करण्यासाठी आणि त्यांना खूप काही मोठी डेस्टिनी अचीव्ह करायचं आहे, त्या लोकांना ते बरोबर स्टे करते. आणि ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, जरी खूप काही टार्गेट अचीव्ह करण्याचं आहे पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, त्या डेस्टिनी अचीव्ह करण्यासाठी त्यांची ताकद पुरत नाही ना, त्यांना बरोबर साईडला करते, त्यांना बरोबर स्लम एरियामध्ये टाकते. आणि मग ते स्लम एरियापासून हळूहळू मग मुंबईपासून व्हॅनिश होऊन जातात. ग्रेट, दिस इज रिअली ग्रेट. माझ्यामध्ये उमेद आहे. मी मुंबईमध्ये या कारणास्तव जाईन का मला काहीतरी करायचं आहे. आणि मुंबई हे एक बहुत चांगलं लेसन शिकवते एका लाईफमध्ये. जर तुमच्याशी ताकद आहे तर तुम्ही ते घेऊ शकता, जर तुमच्याशी ताकद नाही तर तुम्ही भोकत जा. खरंच मुंबई बहुत चांगलं शिकवू शकते लाईफमधला लेसन. आणि या लेसनसाठी मी शिकण्यासाठी रेडी आहे, कारण मुंबई कशा प्रकारे आहे हे मला पूर्ण जाणून घ्यायचं आहे. आणि मुंबई जशी पण असो त्याला मी ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि तिथे राहण्याचा मी प्रयत्न करेन. कारण जर तुम्ही बंद नागपूरमध्ये सर्वाईव्ह करत असाल तर मग सांगतो तुम्ही वर्ल्डमधल्या कोणत्याही सिटीमध्ये सर्वाईव्ह करू शकता ऑफकोर्स. कारण मुंबईमध्ये जेवढ्या प्रमाणे स्ट्रगलिंग आणि सर्वाईव्ह होत असेल वर्ल्डमधल्या कोणत्या सिटीमध्ये नाही होत. म्हणजे आहे म्हणा, अजूनपर्यंत वर्ल्ड बघितलं कुठे राव तू, दुनिया बघितली कुठे. पण हे एक जस्ट स्लोगन आहे, म्हणण्यासाठी एक रिझन आहे, एक प्रकारे नेट प्रॅक्टिस आहे. इट इज इट. बहुत जास्त बडबड केली आज कोणाचा फोन वगैरे नाही आला, मेसेज पण नाही आला. आईला फोन करू का नाही, आता का आईला वगैरे फोन करू मी नाही का. आता तर मी स्वतः हे समजलो का आता मला कोणी थांबवूच शकत नाही. आई वडील, पॅरेंट, सिच्युएशन कोणीच थांबवू शकत नाही. आता बस है अकेला और मेरी डेस्टिनी अकेली. बस आता फक्त मला चढायचं आहे, धावायचं आहे, उडी मारायची आहे, मरायचं आहे, गोंधळायचं आहे, लागायचं पण आहे, पण थांबायचं तर बिलकुलच नाही आहे. पॅरेंट्सला पण कळते आता हळूहळू, माझ्या आईवडिलांना पण कळते का आता मुलगा मोठा झाला, आता त्याला उडू द्यायला पाहिजे. इथेच उडू द्यायला. जसं आता माझ्या मला जॉब लागेल, क्वार्टर वगैरे भेटलं तर तसं मी माझं स्टेटस चेंज करीन. माय विंग्स आर दे आर ट्राय टू फ्लाइंग. आपण व्हॉट्सअप कशासाठी करतो, व्हॉट्सअप कशासाठी करतो, जाऊ दे ना यार, का बडबड करायचं. मी बहुत जास्त बडबड करून आलो. कोणासोबत बडबड करू यार. मी दिवसभरात मी चुपचाप राहतो, टी व्ही पाहतो, आत्यासोबत थोडं बहुत बोलतो, पण जे मनातलं आहे ते कोणासोबत बोललो. मित्र होते पण ते पण नाही, ते तर मला कोणासोबत तर बोलावं लागेल. तर आर्टिफॅक्ट एपिसोड हे आहेच आहे ना. आर्टिफॅक्ट एपिसोडचा 7 आहे, त्यामुळेच आहे आपण 450 एपिसोड कम्प्लीट केले राव. दॅट इज रिअली ग्रेट. म्हणजे आता फक्त हार्डली 500 एपिसोड 50 एपिसोड पाहिजे, म्हणजे 500 एपिसोड पूर्ण होऊन जाते आपले. 500 एपिसोड, बापरे, आपण खूप जास्त ट्रॅव्हल करत आलो आहे ना आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. आर्टिफॅक्ट एपिसोड मी अगोदर पण सांगितलं, एक प्रकारे माझ्यासाठी एक ट्रेजर आहे, खजाना आहे. कशाबद्दल? माझ्याबद्दल. मी कोण आहे याची आयडेंटिटी रेप्रेझेंट करते आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, मी 2015 मध्ये एक रेझोल्युशन म्हणून स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मी म्हणजे असं 2014 डिसेंबर 2014 मध्ये मी म्हणलं होतं की आर्टिफॅक्ट एपिसोड मी रेकॉर्ड करेन 1 जानेवारीपासून 1 जानेवारी 2015. पण माझ्यापाशी तेवढी हिंमत नव्हती, ताकद नव्हती आणि सिच्युएशन पण नव्हती. माझ्याकडे तेवढी सिच्युएशन पण नव्हती, त्यामुळे मी 1 जानेवारीपासून स्टार्ट करू शकलो. एक दिवस काय झालं होतं, 11 फरवरीला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याचं कारण काय होतं, म्हणजे मला ते रिझन आताही माहीत आहे. ते रिझन काय होतं, 9 फरवरीला आमचा टूर गेला होता आनंदसागरकडे, चिखलदराला गेला होता टूर. तर तिथे नाही का फक्त माझा मोबाईल चांगला होता फोटो काढण्यासाठी, एक स्मार्टफोन म्हणून. विशालपाशी पण नव्हता, वयोपाशी पण नव्हता, बॅडीपाशी पण नव्हता. माझाच फोन होता Moto G 2nd जनरेशन. तर मी सगळ्यांचे फोटो काढून राहिलो. व्हिडिओ पण सुरू, फोटो पण सुरू. म्हणजे मला वाटलं का तो मोमेंट कॅच झाला पाहिजे, सुटला नाही पाहिजे कोणताच. त्यामुळे मी रेकॉर्डिंग पण करत होतो आणि फोटो पण काढत होतो. त्याच्यामध्ये काय होते,
इमेज क्वालिटी काफ़ी खराब होत होती, बहुत खराब होत होती. मग आम्ही 9 तारखेला गेलो, 9 तारखेला रात्री आलो, 10 तारखेला रेस्ट केला, 10 तारखेला आणि 11 तारखेला आम्ही फोटो पाहण्याचं ठरवलं. बट फोटो पाहिले तर सगळं डिसअपॉइंटमेंट झालं. कारण त्यांना सांगू का आलं, मी काफी झूम करून काढले, काही ब्लर निघाले, बहुत बेकार. तो मोमेंट नाही का पूर्ण हे झाला. म्हणजे मोबाईलमध्ये चांगले दिसते पण डेस्कटॉपमध्ये बहुत फाटले दिसते. आणि मग काय झालं का, मग मित्रांनी पण मला म्हणलं यार कसे फोटो काढले, बाळासारखे फोटो काढले, एकदम पूर्ण मोमेंट खराब करून टाकला, पूर्ण चिखल धरायचा. आता काही ना काही मेमोरीज तर पाहिजे, पण पूर्ण ते मेमोरीज पूर्ण व्हॅनिश करून टाकली तू या फोटो काढून. तर तेव्हा नाही का असं मित्रांनी मला असं प्रकारे म्हणलं, तेव्हा नाही का मी बहुत डिसअपॉइंटमेंट झालो. अरे यार वाय आय एम डुईंग दिस, काहून असं केलं मी, काहून असं केलं. याचा मी ब्लेम कोणाला देतो, याचा ब्लेम मी स्वतःला देतो. मला वाटत होतं का तो मोमेंट नाही जावा म्हणून नाही का मी तो होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतो, रेकॉर्डिंग थ्रू आणि कॅमेरा थ्रू. बट दोन्ही एकाच वेळेस केलं ते एक प्रकारे मिक्सवेट झाला आणि त्यांनी सगळ्यांनी कोणीच तो खाल्ला नाही. तर मला वाटतं त्यावेळेस मी चांगला फोटोच काढले असते, जास्त त्रास नाही दिला असता तर बेटर असतं. त्यावेळेस मी बहुत डिसअपॉइंट होतो. आणि त्यानंतर घरचंही थोडं बहुत मॅटर सुरू होतं, कसं बॅग लागलं, पढाई नाही करत वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. बहुत मायूस उदास होतो. आणि माझ्यापाशी कोणीच नव्हतं राव माझं सिच्युएशन समजून घेण्यासाठी, कोणीच नव्हतं. मला डेस्परेटली कोणीतरी पाहिजे होतं माझ्यासोबत बोलण्यासाठी, पण कोणीच नव्हतं राव तेव्हा. तर मग मी काय केलं, समोर मोबाईल ठेवला, कॅमेरा ऑन केला आणि बस सुरू केलं. आणि तो दिवस होता 11 फरवरी 2015 रात्रीचे 9:15. या दिवशी मी माझा पहिला आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी रेकॉर्डिंग केला का मी माझ्यासोबत कोणी बोलायला नव्हतं, त्यामुळे मी रेकॉर्ड केला. मला ते आत्ताही सिच्युएशन माहीत आहे रे, आर्टिफॅक्ट एपिसोडचा जन्म कसा झाला. मग दुसऱ्या दिवशीपासून मी करत राहिलो, मग हळूहळू प्रत्येक दिवशी करत राहिलो. कधी विसरलो आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचं, बट स्टार्टिंगचं 1 महिन्यामध्येच कधी विसरून जाऊ, काही त्रास आहे, बट हळूहळू. पण आता एवढं चेंज झाला का आता आर्टिफॅक्ट एपिसोड केल्याशिवाय झोपत नाही लागत. आणि ज्याप्रमाणे मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सगळं काही रिव्हील करतो, मला थोडं बहुत हलकं वाटते. आणि प्लस एक रेकॉर्ड राहते कुठेतरी का मी माझ्या लाईफमध्ये काय असते. आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट ओनली अ रेकॉर्डिंग स्टफ, इट जस्ट ओनली टॉकिंग टू मी. या डेली लाईफमध्ये, या भयानक युगामध्ये तुम्ही जर तुमच्या गर्लफ्रेंडसोबत किंवा याच्यासोबत बोलत असाल, मी माझ्या एका मशीनसोबत बोलत आहे. त्यामध्ये काय मी स्वतःसोबत बोलत आहे. हे जे आतापर्यंत बोलून राहिलो, किती 10-15 मिनिट झाले असन, किती झाले बापरे, अर्धा घंटा. तर हे मी अर्धा घंटा बोलून राहिलो. कोणासोबत बोलून राहिलो मी, हे स्वतःसोबतच बोलून राहिलो. या डेली रुटीन लाईफमध्ये तुम्ही स्वतःसोबत कुठे बोलताय सांग. असा कोणता बंदा जो स्वतःसोबत बोलत असन, बहुत कमी, बहुत रिअली लेस. मी त्यातला एक बंदा आहे, तो मी स्वतःसोबत बोलतो. स्वतःसोबत बोलण्याचा फायदा काय असते, स्वतःच्या चुका कळते आणि स्वतः त्याला रिअलाइज होते. आणि त्या चुका पुन्हा नाही झाल्या पाहिजे हे कळते. आणि ह्या चुका पुन्हा नाही झाल्या पाहिजे यासाठी आपण कोणते प्रिकॉशन घ्यायला पाहिजे हे पण कळते. आर्टिफॅक्ट एपिसोडचा मला हाच फायदा नाही झाला आहे. आर्टिफॅक्ट एपिसोडचा अजून एक फायदा झाला आहे मला आता कळते. मला माझी आता डेस्टिनी खूप मोठी आहे आणि या मोठ्या डेस्टिनीला कॅप्चर करण्यासाठी मला गायडन्स पाहिजे. जर गायडन्स कोणाचं, तू सरळ तर म्हणू शकत नाही. असा कोणताच बंदा तुला भेटणार नाही जो तुला म्हणेन का तुला आता फिल्म मेकर बनायचं आहे तर तू या दिशेने जा, त्या दिशेने जा, तुला असं कर तसं कर, असा कोणताच बंदा भेटणार नाही. आता तू रिअल कॉम्पिटिशनमध्ये उतरला. या कॉम्पिटिशनमध्ये काय तुला कोणीच चांगला एक्सपिरियन्स शेअर करणार नाही. सगळेजण वाईट एक्सपिरियन्स शेअर करणार. सगळेच जण म्हणून मुंबई बहुत बेकार आहे, नको जाऊ. पण मला माहित आहे मी करू शकतो. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हाच त्याचा एक फायदा असते. मी करू शकतो. एव्हरीडे मी स्वतःला एनकरेज करतो. एव्हरीडे स्वतःला बोर्मिटा पाचतो या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू. त्यामुळे माझा हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डअप होत आहे. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हाच एक दुसरा एक फायदा अजून एक आहे, मला माझी चूक कळते. एव्हरीडे लाईफमध्ये जे काय पण होत आहे मला माझी चूक कळते आणि मी त्याला ॲग्री करतो.
आणि ज्या पर्सनसोबत मी असं केलं आहे त्याला सॉरी पण म्हणतो. नॉट डायरेक्टली बट इनडायरेक्टली मी त्याला सॉरी म्हणतो. आणि ती चुका पुन्हा ना झाल्या पाहिजे यासाठी मी प्रिकॉशन पण घेत असतो. आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली ट्रेजर टू मी, बहुत जास्त. आणि जेव्हापासून आणि आता तर बहुत जास्त गरज होऊन राहिलो आहे. आणि ज्याप्रमाणे मी हे करून राहिलो आहे, माझा हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डअप होत आहे. आणि मला पण वाटते का मी एक असा एक बंद आहे जो ही कॅन अचीव एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड. या अँड आय कॅन अचीव अँड आय कॅन मेक माय मूवी बायनरी कोड. सो येस, 450 एपिसोड झाले आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला. सो दॅट्स मेक्स मी रिअली प्राऊड टू माय सेल्फ, बिकॉज मी त्या लायक आहे. त्या लायक होणाऱ्या बंद्यामध्ये मी एक आहे जो अशा प्रकारचे काम करत असतो. हे बहुत सिक्रेट स्टफ असते हे आर्टिफॅक्ट एपिसोड. खूप जण नाही का डायरी लिहित असतात वगैरे वगैरे. मी विचार केला होता डायरीमध्ये का लिहायचं. एक तर वाचायला आणि लिहायला तर मोठा त्रास येते. आपण तर कम्प्लिटली अंगुठाबाजच आहे. कुछ भी नाही आता, पढना भी नाही आता. कोण एवढं मोठं वाचत बसन, कोण एवढं मोठं लिहित बसन. हे सांगतो, जेवढं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होते, जेवढं मनातल्या ज्या फिलिंग्स रेकॉर्ड होत असन मी तेवढं लिहूच शकत नाही. अर्धा घंटा लिहा. आता या सांग, या अर्ध्या घंट्यामध्ये किती बडबड केली मी. आणि एवढं सारं बडबड मी समजा लिहिलं असतो तर किती वेळ लागला असेल. बापरे, अरे मेरे बाप, लिहिलंच नसतं एवढं मोठं. हड म्हणलं असं नाही लिहित म्हणा. का होते साला, का लिहायचं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होत आहे. नॉट ओनली वर्ड बट ऑल्सो त्याच्यामधले जे फिलिंग्स आहे ते पण आतमध्ये रेकॉर्ड होत आहे. सो दॅट मेक्स मी रिअली नाईस. सो या, दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज द, आज काही खास तर नाही. दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 451. राईट नाव वी आर ॲट वर्धा. सॉरी, राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. मी एव्हरी टाइम विसरून जाते. अरे मी वर्ध्यामध्ये नाही, नागपूरमध्ये आहे. पण हे काय 450 एपिसोड झाले ना. मी 450 एपिसोडमध्ये मी हेच म्हणत आहे, वर्धा महाराष्ट्र. राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू. वर्धा महाराष्ट्र थँक्यू. वर्धा महाराष्ट्र थँक्यू. कसं एक लाईनअपमध्ये झालं ते. बट राईट नाव वी आर ॲट नागपूर महाराष्ट्र. थँक्यू. शिकून घे. सो दिस इट. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 451. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.